ऊस वाहतूक करताना होणारे अपघात टाळण्यासाठी सांगली वाहतूक पोलिसांच्या वतीनं वाहनांना रिफ्लेक्टर बसवून जनजागृती करण्यात आली। सांगली पोलीस अधीक्षक विमला एम, वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बयाजी कोरळे यांच्या उपस्थितीत वसंतदादा साखर कारखाना येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। वाहतुकीचे नियम पाळा, मद्यपान करून वाहने चालवू नका, ओव्हरलोड वाहतूक करू नका, वाहनांच्या मागील बाजूस रेडियम आणि रिफ्लेक्टर बसवा अशा सूचना पोलीस उपाधीक्षक विमला एम यांनी दिल्या। तसेच शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी शहरातून रात्री ठरवून दिलेल्या मार्गाने वाहने चालवा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करू नयेत अशा सूचना वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दिल्या। आणि यावेळी कारखान्याचे मृत्युंजय शिंदे, मोहन जाधव आदी उपस्थित होते। वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आणि सध्या नुकत्याच चालू झालेल्या साखर कारखान्यांच्या पार्श्वभूमीवर भविष्यात होणारं अपघातांचं नुकसान टाळण्याच्या दृष्टीनं आज सांगलीच्या साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अपघाताचं प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी ऊस घेऊन आलेले ऊस चालक मालक, बैलगाडी चालक मालक यांना प्रबोधन करून अपघाताचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीनं योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे। आणि ज्या संबंधित ट्रॅक्टर्स, ट्रॉलीज वगैरे घेऊन आलेले आहेत त्या ट्रॅक्टर ट्रॉलीजना रेडियम लावून, इंडिकेटर लावून त्या पद्धतीनं आपण प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चितच कारखान्याचे दत्त इंडियाचे उपाध्यक्ष श्री शिंदे साहेब यांनी देखील या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आणि एक अधिकारी आणि 3 कर्मचारी अशी मोहीम भविष्यात कारखान्यावरील कारखान्याचा संपेपर्यंत आपण ही मोहीम सातत्यानं वाहतूक शाखेकडून चालू ठेवणार आहोत। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।